रक्षाबंधनाच्या निमित्ताने महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यातून मुंबईत आलेल्या माविम आणि उमेदच्या महिला प्रतिनिधींनी नंदनवन येथील निवासस्थानी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना राखी बांधली। यावेळी शिंदे यांनी महिलांशी संवाद साधत त्यांच्या विविध समस्या आणि मागण्या जाणून घेतल्या। वॉर्ड कोऑर्डिनेटर आणि सपोर्ट स्टाफच्या बदल्या, सीआरपीला मोबाईल सुविधा, ऑनलाईन कामातील अडचणी तसेच प्रत्येक क्लस्टरमध्ये बचत गटांसाठी इमारत उभारण्याच्या मागण्यांवर टप्प्याटप्प्याने आवश्यक कार्यवाही करण्याचं आश्वासन त्यांनी दिलं। महिलांनी दाखवलेल्या विश्वासाला विकास कामांच्या माध्यमातून उत्तर देऊ असं सांगताना, मी जे बोलतो ते करतो आणि जे करणार नाही ते बोलत नाही असंही शिंदे यांनी स्पष्ट केलं। 2024च्या विधानसभा निवडणुकीत महायुतीच्या विजयात महिला आणि बचत गटांची महत्त्वाची भूमिका असल्याचं एकनाथ शिंदे यांनी सांगितलं। बचत गटांचं रिव्हॉल्विंग फंड 15,000 30,000 रुपये करण्यात आल्याचंही त्यांनी नमूद केलं। महिलांसाठीच्या विविध योजनांचा उल्लेख करत माता सुरक्षित तर कुटुंब सुरक्षित अभियान पुन्हा सुरू करण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचं शिंदे यांनी सांगितलं। तसेच महिलांना शेतकऱ्यांचा दर्जा आणि कागदपत्रांमध्ये आईचं नाव देण्याच्या निर्णयाचाही त्यांनी उल्लेख केला। मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री किंवा विरोधी पक्षनेते या पदापेक्षा महाराष्ट्रातील कोट्यवधी महिलांनी दिलेलं लाडला भाऊ हे नातं आपल्यासाठी अधिक खास आहे अशी भावना एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केली।